गुड मॉर्निंग. आज हा विटा कन्याकुमारी सायकल राईडचा दुसरा दिवस आहे. काल 240 किलोमीटर अंतर ट्रॅव्हल केल्यानंतर स्टे करून आजचा गोकर्णच्या दिशेने हा दुसरा मुक्काम, दुसरा दिवस राईडचा सुरू झालेला आहे. सकाळी सकाळी आज हा संपूर्ण दिवस जंगलमधून आणि घाटमधून असणार आहे आणि हा डाऊन हिल आहे, त्यामुळे फारसा त्रास नसेल. काल त्रास म्हणजे अफिल डाऊन हिल असा त्रास होता. आजची राईड जरा निवांत आहे, त्यामुळे दिवसाची सुरुवात पण 7 वाजता झालेली आहे. काल रात्री फार उशीर झाला होता. रोडचं जर काय सांगायला गेलं तर कोण सायकलिंगसाठी जर येणार असाल तर थोडासा टफ रोड आहे हा. कुठून कोल्हापूर पासून पुढे बेळगाव पर्यंत साधारणपणे टफ रोड आहे. जरा रोलिंग जास्त आहे. रोलिंग इन द सेन्स तुम्हाला चढ उतार कंटिन्यू लागत राहतात. ब्रिज मोठे मोठे असतात, त्यामुळे आजचा दिवस भारी आहे. बघूया आज तरी मॅपवर तरी इझी दिसत आहे. तर माझ्यासोबत आमचे सायकलिस्ट मित्र, त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो. बाबाजी शिकलगार सर शिक्षक आहेत, पण सर यसार आहे. खूप मोठी गोष्ट आहे. सरांनी एकाच वर्षामध्ये, यसार म्हणजे एकाच वर्षामध्ये 200, 400 आणि 600 किलोमीटर BRM एकाच वर्षामध्ये तुम्हाला करावी लागते. ती BRM सरांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. अल्नावर मध्ये एकदम जरा कमी जेवण असा नाश्ता केला. शिरा, उपीज आणि त्यानंतर उडीद वडा, त्यानंतर कॉफी. आणि कारण तेवढी एनर्जी सायकलिंगला लागतेच. आता एवढा सगळा साठा पोटात आहे. हा फक्त यल्लापूरपर्यंत टिकेल. यल्लापूर नंतर आणखीन रिप्लेनिश करावं लागेल, आणखीन एनर्जी घ्यावी लागेल. आणि रस्ता छान आहे. अल्नावर नंतर ॲक्च्युली रस्ता चांगला लागला आहे. तोपर्यंत ठीक होता, असा सायकल चालवण्यासारखा होता. आता गाडी चालवण्यासारखा पण रस्ता आहे. रोड कंडिशन एकदम बेस्ट आहे सध्या तूर्त. हे कर्नाटक हापूस आंब्याची नर्सरी. आता हे नर्सरी जरा बाळलेच मोठं झाले. पलीकडं नर्सरी असे छोटे छोटे रोपटे हापूस आंब्याचे जवळपास मागपासून सुरुवात झाली. आणि तुम्ही जे आंबा खाता तो हाच असेल बहुतेक. देवगड हापूस म्हणून रत्नागिरी हापूस म्हणून खातात.
आता पंक्चर काढून झाल्यानंतर आता हायच वरून काहीतरी गाव आहे म्हणजे आलनावर जोडल्यापासून असं म्हणता येईल की नाही फारसं ओसालासा रस्ता लागलाच नाही, कंटिन्यू घरं आणि नंतर लगेच हे गाव पण लागलं. त्यामुळं मी जे अपेक्षा करू नको की रस्ता सुनसान असा जंगल जास्त असेल असं फारसं काही नाही आणि कंटिन्यू घरं लागत आहेत. वातावरण एकदम क्लाउडी मस्त आहे, सपोर्टिव्ह. कालच्या टोटली कॉन्ट्रास्ट अपोजिट आज आहे आणि मजा यायला लागली सायकलिंगला. यल्लापूरपर्यंत जाऊन घाट उतरायची अपेक्षा लवकर आहे. राईट आहे सर, राईट. अतिशय 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 घनदाट जंगल आहे, अतिशय घनदाट. म्हणजे ऊन मगाशी ऊन होतं पण त्या जंगलांच्या डेन्सिटीमुळं, झाडांच्या डेन्सिटीमुळं अजिबात ऊन काय लागेनाच. खतरनाक एकदम फील आहे. सायकलिंगसाठी मी म्हणेन वन ऑफ द बेस्ट रूट आहे आपल्या आसपासचे आणि नेचर ॲट इट्स बेस्ट. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर खतरनाक असणार आहे. जंगल एरिया आहे, इव्हिनिंगला इथं नाही आलं पाहिजे असं मी रिकमेंड करेन. आणि रात्री तर नाहीच आलं पाहिजे. रात्री इकडचे लोक सांगत होते की कोण नसतंच रात्री. आम्ही रात्री कोण येतच नाही असं सांगत होते. रात्रीच कोण बाहेर पडत नाही, काय असेल ते दिवसा. व्हिडिओ जोराने जाईल तो. मागचं सायकल आमची 4 तासापूर्वी पंक्चर झालेली आणि पंक्चर काढायला बघितलं पंक्चर निघतोय का. पहिला पंक्चर काढला आणि सायकल चालू केली. 15 मिनटांनी आणखीन हवा गेली. मग अजून एकदा टायर खोललं, पंक्चर काढला आणि चेक करून बघितलं तर अजून एक पंक्चर. मग मोठी ट्यूब टाकली दुसरी, हवा मारली, टायर बाहेर, ट्यूब मोठी असल्यामुळे. नंतर काल पंक्चर झालेली ट्यूब टाकली, तो पण पंक्चर, पंचच्या शेजारी पंक्चर. म्हटलं 2 तास आपले ह्यात गेलेत, आपण एखादं शॉप शोधूया म्हणून आम्ही शॉप शोधून गेलो. तर तिथं पण लहान मुलगा असल्यामुळं त्याला पण काय जमलं, 1 तास गेला. शेवटी मग त्याचे वडील आले आणि त्यांनी आम्हाला दोन्ही पण ट्यूब अगदी एकदम एका ट्यूबमध्ये तर अक्षरशः 1/2 इंचचा पंक्चर होता. त्यांनी दोऱ्याने शिवून पंक्चर काढून दिला आणि तीच ट्यूब आम्ही घातली आता शिवलेली. म्हणजे एक्सपर्ट माणसं जर असतील आपल्या स्किलमध्ये तर काय करू शकतात याचा उत्तम नमुना आम्हाला बघायला मिळाला. आणि आता आम्ही टायर ट्यूबच्या शोधात आहे, लवकरात लवकर मिळावं. आता जर पंक्चर झाली तर गाडीत टाकण्याशिवाय पर्याय नाही. आता बरोबर यल्लापूर सोडून थोडंसं पुढं आलो आहे. आता अर्वेल घाट यल्लापूरचा काय माहीत नाही किती किलोमीटर आहे. डाऊन हिल असणार आहे कारण आता
असतं डाऊनहिल, मी म्हणतोय म्हणजे असतं. आता प्रवास सुरू आहे. संध्याकाळी फार असं एक्झॉस्ट पण वाटत नाही, एनर्जी पण मेंटेन असते आणि फार त्रास पण होत नाही. त्यामुळं आता ही आयडियल कंडिशन आहे. आणि पण थोड्या वेळानं आम्ही थांबवणार आहे आयडियल कंडिशन असली तरी. कारवार, पणजी, मंगलोर, याना येतो ना. अजून काय 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 रस्ता डाऊन हिल आहे असं वाटतंय मला, म्हणजे डाऊन हिलच आहे. आणि इथून साधारणपणे 70 किलोमीटर अंकोला आहे. अवघड आहे अंकोला काढणं, म्हणजे सोपं आहे पण बघूया आता कसं राहते वातावरण, रोड कसा आहे हे बघून ठरवायचं काय होतं. टॉप नॉच कंडिशन आहे रोडची, टॉप नॉच. मी म्हणजे हा जो कित्तूर रोड आहे, कित्तूरपासून खाली येऊन अल्नावर हलियाल, म्हणजे हा जो धारवाड म्हणजे हुबळीपासून जो मेन रोड येतो नॅशनल हायवे इथे गोकर्णला जाण्यासाठी, त्या रोडला मिळाल्यानंतर कंटिन्यू असा रोड सुरू झाला आहे. कंटिन्यू म्हणजे जवळपास आता मला येऊन इकडं ह्या रोडला मिळून एक 10 किलोमीटर झाले असतील. कंटिन्यू रोड असा आहे एकदम पॉश, आणि नुसतीच काहीतरी दहशत आहे या घाटाची, की असा घाट आहे तसा घाट आहे, जंगल आहे. नाही काय तसं काही नाही, तुम्ही इझी सायकलिंग करू शकता सेफली. नथिंग इज द अडचण इज द. दिवसभर केलेल्या सायकलचा थकवा दूर करण्यासाठी हॉटेल सुबोची शोधून काढलंय आम्ही. आणि सर्वांसाठी झाला सायकलसाठी.